Amen.
हलवून पाच हा घरी गेला.
आणि त्यांनी हात जोडून आजीच मारून टाकली. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब, तुमचं एकदा मागचं मरून चाललं होतं. तेव्हा डॉक्टर म्हणतो, अरे काय झालं? तेव्हा तो मुलगा म्हणतो की अजिबात माझ्यासंग बोलू नका, मला माझी आजी बरी करून द्या. तेव्हा तो डॉक्टर पुन्हा म्हणतो, अरे झालं तरी काय? तेव्हा तो मुलगा म्हणतो, तुम्ही काल म्हणालात की आजीला औषध हलवून पाज. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तसं केलं, पण माझी आजी बरी नाही झाली, उलट मरूनच गेली. म्हणजे लक्षात तर वाचत तर कळत नाही. म्हणजे लक्षात तर वाचत तर कळत नाही. तसेच शांती म्हणजे एखादी शांताबाई नव्हे. शांती आपल्याला चित्तात निर्माण झाली तर देवाची प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही. बघा, एकदा नारद महर्षी देवाला शोधत शोधत गोकुळात गेले. तिथेही त्यांना देव सापडले नाही म्हणून वृंदावनाला आले. तिथेही त्यांना देव सापडले नाही म्हणून द्वारकेला गेले. त्यांना देव कुठेच सापडले नाही म्हणून देव एका ठिकाणी प्रकट झाले. नारद महर्षी म्हणाले, देवा कुठे होता? तेव्हा देव म्हणतात की माझे भक्त दासी जेथे नारदाची वाटे किंवा कुठे नका शोध हरकता तेने गवाचा आवडले. देव म्हणतात की जिथे माझं भजन कीर्तन चालते तेथे माझं वास्तव्य असतं. जिथे माझं गुणगान गातात तेथे मी उभा असतो. म्हणून शांतपणे माझं भजन करा, चिंतन करा. असं मी नाही म्हणत, तर साक्षात भगवान परमात्मा म्हणतात. म्हणून एक साधक महाराजांकडे आला आणि म्हणाला की तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय ती कशी करायची ते शांती ब्रह्मबाईचे निवासी श्री संत एकनाथ महाराज भगवानच्या प्रथम चरणात सांगतात. आवडे देवासी आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस. आपले नाथ काय सांगतात की देवाला नामस्मरण करणारा भक्त फार आवडतात. नामस्मरणाच्या जोरावर देवाला वाकावाच लागतो. पण आपली शबरी माता इतकं भिन्न समाजाची होती, पण तिने इतकी भक्ती केली की देवाला यावंच लागलं. आपली शबरी माता मातंग ऋषीच्या आश्रमात राहण्याची मोठी झाली. एक दिवस मातंग ऋषीचा अंतकाळ जवळ आला. मातंग ऋषी शबरी मातेला म्हणाले, शबरी, मी आता खूप लांबच्या प्रवासाला चाललो. तेव्हा शबरी माता म्हणाल्या, तुम्ही गेल्यावर मी काय करू? तेव्हा मातंग ऋषी म्हणाले की तू फक्त प्रभू रामचंद्रांची वाट बघ, कारण या आश्रमात प्रभू रामचंद्र शिवाय दुसरं कोणी येणार नाही आणि येऊ शकत नाही. तेव्हापासून शबरी माता प्रभू रामचंद्रांची वाट बघू लागली. सकाळी उठली की आपल्या केसाने रस्ता झाडायची, बागेतून सुंदर फळे फुटायची आणि केसाने रस्ता का झाडायची? तर आपल्या प्रभू रामचंद्रांचे पाय कसे आहेत? बोलत चला कसे आहेत? तर कोमल आहेत. त्यांच्या पायात एक काटा मरू नये म्हणून केसाने रस्ता घालायची आणि असं म्हणायची की जग मेले रामाची काना
नागा, आपल्या शबरी मातेने प्रभू रामचंद्रांनी 82,000 वाट बघितली. एक दिवस प्रभू रामचंद्र लखनजींना म्हणतात की लखना, आज आपल्या मातेला भेटायला जायचं. तेव्हा लखनजी प्रभूंना म्हणतात की प्रभू, आपल्या तुम्हीच कैकई, कौशल्य या 3 मातांसमोर आपली छोटी माता होती. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की या मातेने फक्त आपली 14 वर्षच वाट बघितली, पण त्या मातेने आपली जन्मोजन्मी वाट बघितली आहे. तिला भेटायला जायचं. प्रभू रामचंद्रांनी लखनजी निघाले तेव्हा शबरी मातेचं नामस्मरण सुरू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देव जवळ आले. शबरी भानावर होती. देवाने तिला हलवले. शबरी भानावर आली तेव्हा तिच्या डोळ्यातून एका डोळ्यातून सूर्य भाना वाहू लागला. ती असं म्हणाली की देवा, आता काय करावं काही समजून नाही. तेव्हा देव म्हणतात की शबरी, तू आता काहीच करू नको. आतापर्यंत तूच केले, आता आम्हाला करू दे. भगवंताने स्वतः आपल्या अश्रू झालेले शबरीचे पाय धुतले. ते तीर्था म्हणून काशीने केले आणि शबरीच्या आत्मज्योती आपल्या ज्योतीत विलीन करून घेतली. तर कशासाठी? तर फक्त शबरीने नामस्मरण केलं होतं म्हणून. आणि आपल्या देवाला नामस्मरण करणारा भक्त फार आवडतो. म्हणून तो साधक म्हणतो की मी खूप नामस्मरण करू. तेव्हा पण एवढ्या वेळा सांगू नका. तर नेहमी महाराज म्हणतात की एकदा मी तू नामस्मरण करायला लागला तर कसं करायचं? तर आपल्या तुकोबरायांनी केलं तसं. अन्नाच्या करिता तुकोबरायांची घरची चोटा माणसं नाही, पण तुकोबरायांनी काय भजन बंद केलं नाही. ही गोष्ट कोणीतरी रामेश्वर शास्त्रींना जाऊन सांगितली. रामेश्वर शास्त्री तो तुकाराम म्हणाला, स्वतःला शहाणा समजतो, भजन काय करतो, कीर्तन काय करतो, लोक त्याच्या पाया काय पडतात. तेव्हा रामेश्वर शास्त्रींचा चेहरा असा लाल रंग झाला. रामेश्वर शास्त्री धडधड तुकोबरायांच्या घरी गेले आणि म्हणाले, कुठे आहे तू तुकाराम? तेव्हा तुकोबरायांचे घरचे म्हणाले की काय झालं शास्त्री, काही काम होतं का? तेव्हा रामेश्वर शास्त्री म्हणाले, काही नाही, कुठे आहे तू तुकाराम? तेव्हा तुकोबरायांचे घरचे म्हणाले की ते आता शौचास गेले. कुठल्या दिशेने गेले तर या दिशेने गेले. रामेश्वर शास्त्री पण त्या दिशेने घेऊन जाऊ लागले. कुठून तरी आवाज येऊ लागला की पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. तेव्हा रामेश्वर शास्त्रींनी बघितलं आणि रागावून म्हणाले, काय रे तुक्या, एवढ्या घाणीत देवाचं नाव घेतोस का? तेव्हा तुकोबराय म्हणाले, माझी मदत
प्रत्येकाने गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. कपाळावर गोपी चंदनाचा टिळा लावला पाहिजे. आता गोपी चंदन टिळा म्हणजे काय? तर गोपीच्या पायाखालची धूळ आपल्या कपाळावर घालून करायची. आता गोपी चंदन टिळा लावल्याने फायदा होतो तो मी तुम्हाला 2 मिनिटात सांगते, पण अगोदर माझ्या मुलाला बघा, एक वकील त्याला एका साध्या बाईने सांगितले की तू पवित्र अशी तुळशीची माळ घालावी. तेव्हा तो वकील म्हणतो की मला नाही जमणार, कारण कोर्टात जावं. तेव्हा तो साधक म्हणतो की छोट्या मण्यांची घाल, म्हणजे शब्दाच्या आत घालून घाल. तेव्हा तो वकील म्हणतो ठीक आहे. तेव्हा तो साधक पुन्हा म्हणतो कपाळावर गोपी चंदनाचा टिळा लाव. तेव्हा वकील म्हणतो कपाळावर गोपी चंदनाचा टिळा एवढा नाही जमणार, कारण कोर्टात जावं लागतं. तेव्हा तो साधक म्हणतो नाही लावायचं ना, तर नको लावू. कोणाच्या तरी कपाळावरचा गोपी चंदन टिळा लाव. तो म्हणतो ठीक आहे. त्यांच्या घरासमोर एक कुंभार काका होते. त्यांच्या कपाळावरचा गोपी चंदन टिळा पाहतो. हा एक दिवस उशिरा उठला तेव्हा कुंभार काका माती आणण्यासाठी निघून गेलेले होते. हा तसाच थोडे कुंभार काकांच्या घरापाशी गेला. दरवाजाची कडी वाजवली. तेव्हा आतून आवाज आला की कुंभार काका माती आणण्यासाठी निघून गेले. तेव्हा तो तसाच थोडे आणि माती तोडवीत शेतात गेला. आता नेमकं काय झालं? कुंभार काकांना सपाटा होता सोन्याचा. हा तिकडे जाऊन म्हणाला पाहिला रे पाहिला. आता कुंभार काकांनी म्हटलं की याने सोन्याचा अंदाज पाहिला की नाही. म्हणून कुंभार काकांनी त्या वकिलाचे पाय धुतले. त्या वकिलाला वाटले की हे माझ्या पायाकडे बघते. तेव्हा ते कुंभार काका म्हणाले की तू यातला निभाव घे आणि मला निभाव दे. म्हणजे बघा, याने दुसऱ्याच्या कपाळावरचा गोपी चंदन टिळा पाहिले, याला अर्धा सोन्याचा हंडा मिळाला. जर याने स्वतःच्याच कपाळावरचा गोपी चंदन टिळा लावला तर याला पूर्ण सोन्याचा हंडा नसता मिळाला का? म्हणून तुम्ही गोपी चंदन टिळा लावा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाला. पण एवढ्यावरच थांबलं का? तेव्हा नाग महाराज म्हणतात की आता तू वारकरी झाला म्हणून खांद्यावर झोका ठेवणं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी बघते शांती ब्रह्मपैकी. आषाढी कार्तिकी
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधनानंदाची आनंद. बघा, वारीबद्दल मी तुम्हाला म्हणत होते. बघा, जेव्हा आषाढी येते तेव्हा देव झोपतो, त्याला देवशुद्धी एकादशी असे म्हणतात. आणि जेव्हा कार्तिक येते तेव्हा देव जागा होतो, त्याला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. मग तुम्ही म्हणाल, या 4 महिन्यात जागा करण्याचं काम कोण करत असतं? मग जेव्हा वारकरी येतात तेव्हा काकडा म्हणून देवाला आपल्याला जागा करतात की हा जागे वारे आता. जागे वारे एका जनार्दनी ऐसा जाता
आपले नाथ हे समजत की एका जीवनात ऐसा त्याचा नाही. आपल्या जीवनामध्ये आपण एकतरी नेहमी पाळायचा. तो कुठला पाळायचा तर त्याचा सकाळी उठून आंघोळ करणे, हरिपाठ म्हणणे, एक तांब्या तुळशीला पाणी घालणे. एवढं जरी केलं तरी देवाला आवडतं. मनोरंजनाचा परिणाम आपण भावना नाही. मग आता देवाला काय आवडतं? तर देवाला पवित्र अशी तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, अंतःकरणामध्ये वारकऱ्यांविषयी तळमळ, वरची माळ असणे आणि एकमेकांचा सन्मान करणे ही वारकऱ्यांची लक्षणे आहेत. म्हणून हे सगळं देवाला आवडतं. विठोबा